केरळमध्ये एंट्री करतात आमच्यासोबत असं होईल हे मला कधी वाटलंच नव्हतं. तर आज आपला तिसरा दिवस. तर जाताना सगळ्यात पहिला टाकी फुल करून घेऊया म्हणलं. तिकडे जाताना तर डिझेलचं आणि पेट्रोलचं दर तर असलं वाढाले की नाही विचारू नका. सकाळ सकाळी लवकर निघलेलं म्हणून पहिला चहा नाश्त्यासाठी थांबवलो. ऑर्डर काय लवकर येणार म्हणून घरातूनच भडंग आणलेलं तेच पहिला खात बसलो. तर आम्ही मागवलेलं चीज डोसा, प्लेन डोसा, कुर्मापुरी ऑर्डर दिली. पनीर डोसा, चीज डोसा, मसाला डोसा, चीज डोसा आणि पनीर डोसा आणि कुर्मापुरी. तर आता तुम्हाला दाखवते ते विषय कसा असते चीज डोशाचा, पनीर डोशाचा. चीज डोसा चीज आणि याला चीज फक्त वरण टाकून दिल्यात, आत न्यायला काय नाही. बटाट्याची भाजी आहे आणि त्याला पण फक्त जरा उगाच चीज लावले. साऊथ लावले आणि कधी भात खाल्लो नाही असं झालं नाही. तर आता भात आलाय आणि ते पण म्हणजे व्हेज पुलावमध्ये. आपलं गावातून सोडून भाऊन बाहेर जर फिरायला गेला सगळ्यांनी भरपूर काय तर आपल्याला अनुभवायला मिळते. जसं भाऊन आम्ही केरळच्या दिशेने चाललेलो तसं जरा वातावरण गणी ढवळतच चाललेलं. जेव्हा भाऊन आम्ही केरळमध्ये एंट्री केलो तसं बद्या पाऊस पडायला चालू झाला. केरळमध्ये एंट्री केल्यानंतर जर पावसानं आमचं जोरदार स्वागत केलं. खरं पाऊस गेल्यानंतर जे क्लायमेट झालं की नाही भाऊन शेवटच. आजचा जर आपला दिवस होता ते पूर्णपणे ट्रॅव्हलिंग मध्ये आणि खाण्यापिण्यातच गेला आणि आम्ही शेवटी केरळमध्ये एंट्री केलेली आहे. आता पुढच्या येणाऱ्या सगळ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी केरळमध्ये कुठं कुठं फिरलो, काय काय केलं आणि काय काय नाही ते. तर पूर्ण ब्लॉग जर भावना डिटेलमध्ये बघायचं असेल तर ते आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. तर जाऊन तुम्ही तिथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला भावाने कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या येणाऱ्या ब्लॉग साठी आताच आपल्या भावाला फॉलो करून ठेवा.